हा आहे प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाउज आणि हा आहे त्याचा फ्रंट साईड आणि बॅक साईड. आणि मी इथे प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाउजला ना आपल्याला कप्स टाकायचे आहेत आणि कप्स टाकायचे असल्यामुळे ना अस्तरची म्हणजेच कॉटनची ना हमेशाच नेहमीच आपल्याला कॉटनची डबल कटिंग करायला लागते फ्रंट पार्टची, बॅक साईडची नाही. बॅक साईडला सिंगलच कटिंग केली तरी चालतंय. आणि का कटिंग करायची असते ना तर फ्रंट साईडला ना एक कॉटन आणि मेन फॅब्रिक आधी अटॅच करून घ्यायचं आणि नंतर त्या मेन फॅब्रिकवरती मी लेस अटॅच केली आहे. लेस म्हणजेच पायपिंग अटॅच केली आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पाहता असाल व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने मी ना मेन फॅब्रिकवरती अस्तर जोडून घेतलं आणि नंतर त्याला पलटी मारून घेऊन शिनी अशा पद्धतीने पायपिंग दिसत आहे. आणि हो, मेन फॅब्रिकच्या प्रिन्सेस कटच्या ज्या कटोऱ्या आहेत ना त्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायच्या आणि जो आपण नंतर कॉटनचा जो पार्ट वरतून जोडला होता की नाही लेसवरती, त्या पायपिंगवरती, त्या पायपिंगवरती जोडलेल्या कॉटनच्याच कटोऱ्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. आणि जो नेक खूप जास्त लेंथ नेकची दिसत आहे ना त्या तिथे ना एवढी मोठी लेंथ ज्याला ठेवायची असेल तो ठेवू शकतो. पण इथे आपल्याला स्पॅच पण अटॅच करायचा असल्यामुळे मी याची लेंथ खूप मोठी घेतली होती, म्हणजे खूप जास्त घेतण्यात आली होती. अर्धा इंच खालच्या साईडनी सोडून देऊन ह्या पद्धतीने आपण कप्स अटॅच करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे. पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे कशा पद्धतीने मी कप्स अटॅच करत आहे. या पद्धतीने कप्स अटॅच करून घेतले ना तर कप्स हालत नाहीत, म्हणजे परफेक्ट बसतात. हे पहा, अशा पद्धतीने कप्स अटॅच करून घ्यायचे दोन्ही साईडचे. आणि कप्स अशा पद्धतीने अटॅच करून घेतल्यास तो बराबर कप्स ना आपल्या जो चेस्टचा 10वा भाग असतो की नाही तिथे अटॅच होऊन जातो आणि ह्या पद्धतीने कप्स दोन्ही अटॅच होऊन जातात. आणि हो, दोन्ही जे मेन फॅब्रिकची शिलाई आणि अस्तरची जी शिलाई आहे ना ती बराबर दोन्ही एक दुसऱ्यावरच यायला पाहिजे, इकडे तिकडे सरकायला नाही पाहिजे. आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला स्पॅच अटॅच करायचा आहे नेकला. तुम्ही पाहू शकताय मी याला आता स्पॅच अटॅच करणारच आहे. आणि हे पहा, मी स्पॅच अटॅच करून घेतला आणि स्पॅचसोबतच ना मी बेल्ट पण अटॅच करून घेतला आणि बेल्टला पण अशाच पद्धतीने मी पायपिंग जोडून घेतलेली आहे. आणि हो, स्लीवला इथं चुन्या टाकल्यात मी स्लीवला चुन्या टाकून घेतल्यात, प्लेट नाही टाकून घेतल्या, कारण चुन्याची स्लीव खूप छान दिसते. आणि स्लीवचा मिडल काढून मिडलपासून एक साईडनं जोडून घेतली आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या पण साईडने जोडून घेतली आहे. आणि हा आहे स्लीवचा फायनल लुक. जर तुम्हाला माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल